जय हरी शेतकरी बंधूंनो, आज मी आमचे मित्र केशव भाऊ काकडे यांच्या शेतात आलेलो आहे त्यांचा कांदा बघायला. तर मी तर काही जास्त बोलणार नाही, जे ते केशव भाऊ बोलतील. केशव भाऊ सुरुवातीला तुम्हाला त्यांचं माहिती सांगतील. केशव भाऊ, तुमच्याबद्दल सांगा 2 शब्द. मी केशव काकडे, राहणार जयपूर. माझा मोबाईल नंबर 9067205757. केशव भाऊ, तुम्ही याला ड्रिचिंग किती केलं? 2 वेळेस. 2 वेळेस. हा. कोणाकडून घेतात औषधं? श्री हरी कृषी सेवा केंद्र म्हणतो. ओके. तर याला पहिली ड्रिचिंग काय काय केलेली तुम्ही? रूटमॅक्स केलं आणि त्याच्यासोबत 1919. बघा शेतकरी बंधूंनो, ब्रोटेकचं 1919 आणि महापीडचं रोटमॅक्स या ठिकाणी आपण त्यांना दिलं. व त्यासोबतच आपण दुसरी जी ड्रिचिंग दिली ती त्या ठिकाणी 1261 आणि ब्रोटेकचं मेडेक्स हे दिलं. आता मेडेक्सची बाटली आले की यांच्या कुत्र्यानं थोडून काढली, त्याच्यामुळे ती काय दाखविण्याच्या जोगती नाहीये. तर आणि ह्या 2 ड्रिचिंग त्यासोबत फवारणी किती दिली तुम्हाला? फवारणी एकच केली. तर फवारणीचं तुम्हाला दाखवतो. यांना फवारणीमध्ये दिलं तर बघा आपण सिजंटा कंपनीचा कराटे, त्यासोबत बायोस्टिम्युलंट म्हणून आपण दिलं तर प्रिव्हीचं सिलिकझॉल ओसा, त्यासोबत बुरशीनाशकामध्ये दिलं तर आपण आचमन ब्रोटेक कंपनीचं, व सिलिकॉन बेस्ड स्टिकर म्हणून दिलं तर आपण ॲक्टिवेट पूर्वाचं. त्यांना एकच फवारणी दिलेली आहे. त्यांचा तुम्ही एकदा कांदा बघू शकता. तर केशव भाऊ, तुमच्या कांद्याला फुटवा कसा वाटतो तुम्हाला? किती फुटवा आहे? फोटो 80 प्लस होते. 80 प्लस. 80 म्हणजे सगळ्याला 80 प्लस आहे, काहीला जास्त कमी, काहीला 90 100, काहीला 80 प्लसच आहे. पण 80 सरासरी 80 प्लसच आहे. प्लस आहे. ओके. तर केशव भाऊ, तुम्ही इतर शेतकरी बांधवांना काय सांगता? जर त्याला चांगलं उत्पन्न जर घ्यायचं असलं कांद्याचं, तर त्याने एकदा श्री हरी कृषी सेवा केंद्र मंठा येथे भेट द्यावी. कारण की त्यांचं जे सल्ला देते ते सल्ला चांगला देते. त्याच्यानंतर कमी खर्चात चांगला कांदा हा श्री हरी कृषी सेवा केंद्र हे जागेवर कांदा डायरेक्ट औषधं पाहणी करण्यासाठी ते जागेवर शेतात येतात, त्याच्यानंतर ते औषधं देतात. एकदा त्यांना भेट द्या. तर शेतकरी बंधूंनो, तुम्हाला पण असंच पद्धतीने उत्पन्न पाहिजे असेल तर श्री हरी कृषी सेवा केंद्र म्हणता येते, यायला विसरू नका. व आपले व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही कुठून आहे तर तुम्हाला काही सल्ले पाहिजे असेल तर कमेंटमध्ये आपल्याला कमेंट करा व ID ला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद केशव भाऊ. धन्यवाद.